पश्चिम रेल्वेची वाहतूक आता विस्कळीत झाली आहे। पश्चिम रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशिराने धावते। माहीम स्टेशन जवळ काही तांत्रिक बिघाड झालाय, त्यामुळे ही वाहतूक उशिराने सुरू आहे। आपण पाहू शकतोय या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी प्रतीक्षा बनसोडे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडल्या गेल्या आहेत। प्रतीक्षा, नेमकं कारण काय आहे? तांत्रिक बिघाड झालाय असं सांगण्यात येत आहे। नक्की श्यामल, सकाळी 10:30च्या सुमारास माहीम स्थानकाजवळ बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे आणि त्या बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक जी आहे ती 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे। ऐन गर्दीच्या वेळी ही समस्या आल्याने अनेक लोकांना जे आहे ते त्यांच्या ऑफिसला पोहोचण्यासाठी उशीर होत आहे। सकाळी 10:30च्या सुमारास ही घटना झालेली आहे। आता सुद्धा पश्चिम रेल्वेवरील वाहतूक जी आहे ती 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे। नक्कीच मुंबईकरांना वारंवार अशा अडचणींचा सामना करावा लागतो। धन्यवाद प्रतीक्षा दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। गेल्या 2 दिवसांपूर्वीच मुंबईत मुंब्रा जवळ एक अपघात झाला आणि आता 2 दिवसांनी लगेचच पश्चिम रेल्वेवरची वाहतूक 15 ते 20 मिनिटं 10 ते 15 मिनिटं उशिराने धावते। एका पाठोपाठ एक प्रत्येक दिवस मुंबईकरांसाठी आता हालाकीचा जातोय का असा सवाल उपस्थित होतोय, कारण चाकरमान्यांसाठी वेळेवर पोहोचणं हे अतिशय महत्त्वाचं असतं। त्यातच लाईफलाईनमुळे असा त्रास सहन करावा लागतो।